मित्रांनो, आज आपण कागद आणि पानापासून मुद्राचित्र कसे करायचे ते बघणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला मुद्राचित्राबद्दल थोडी माहिती सांगते। नमस्कार, मी प्रियंका मोरवा स्वागत करते माझे YouTube चॅनलमध्ये। मुद्राचित्राला इंग्लिशमध्ये प्रिंट मेकिंग असे म्हणतात। मुद्राचित्राची सुरुवात कांद्यांपासून, भेंडींपासून, बटाट्यांच्या ठस्यांपासून, बोटाच्या अंगठ्याचे ठसे घेण्यापासून अशी ही मुद्राचित्राची सुरुवात झाली आहे। पुढे जाऊन जर तुम्हाला मुद्राचित्राची आवड असेल तर तुम्ही यातही करिअर करू शकतात। यातही शिक्षण उपलब्ध आहे। शिक्षण घेत असताना आपले प्रिंटचे माध्यमही बदललेले असतात। लाकूड, फोरेक्स, लाइनो, विशिष्ट धातू यामध्ये आपण प्रिंट घेऊ शकतो। आणि प्रिंट घेताना आपल्याला प्रिंटिंग आणि कोरण्यासाठी काही विशिष्ट हत्यारे या गोष्टींची तुम्हाला खूप आवश्यकता असते। जसे जसे आपण पुढे जाऊ तसे आपण या विषयावर अजून चर्चा करणार। मित्रांनो, प्रिंट आणि पेंटिंग यामध्ये खूप फरक आहे। आपण पेंटिंगमध्ये एकच पेंटिंग बनवू शकतो, पण प्रिंटमध्ये आपण हवे तितके प्रत काढू शकतो। म्हणून जसं शिल्पकला, चित्रकला, तशीच प्रिंट मेकिंग हा सुद्धा वेगळा विषय आहे। चला मग आज आपण पानं आणि कागद यांच्यापासून मुद्राचित्र कसे बनते ते बघू। झाडाचे पान, पांढरा रंग, पिवळा रंग, निळा रंग, डार्क निळा रंग आणि काळा रंग, रंग प्लेट आणि ब्रश। आधी आपण वर्तुळ तयार करून घेऊ। दुसऱ्या कागदावर त्याच मापाचे वर्तुळ काढून या वर्तुळाला आपण कापून घेऊ। डार्क निळा रंग आणि काळा रंग एकत्र करून आपल्याला प्लेन वॉश देऊन घ्यायचा आहे। भाग 6 या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आपण आधी प्लेन वॉश का देतो ते। तुम्हाला भाग 6 व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही वर दिलेल्या आय बटनवर टच करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल। आता आपण पांढरा रंग आणि पिवळा रंगाचा वापर करू। या पानांपैकी एखादे पान घेऊ। पानाला रंग देताना पानाच्या मागच्या बाजूला रंग द्यायचा आहे। आता आपण वर्तुळाच्या मध्यभागापासून प्रिंटची सुरुवात करू। पांढऱ्या रंगामध्ये थोडा पिवळा रंग एकत्र करून प्रिंट घेऊ। पिवळ्या रंगामध्ये आता आपल्याला थोडा थोडा करून निळा रंग एकत्र करायचा आहे। शेवटी आपण फक्त निळा रंग घेऊन प्रिंट घेऊ। अशा पद्धतीने आपली पानांपासून मुद्राचित्र तयार झाले। आता कागदापासून आपण मुद्राचित्र बनवू। त्यासाठी लागणारे साहित्य: कागद, पांढरा रंग, पिवळा रंग,
लाल रंग आणि काळा रंग. लाल आणि काळा रंग एकत्र करून वॉश दिला. आता आपण पांढरा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग या 3 रंगांमध्ये प्रिंट घेऊ. कागदाचा एक भाग घेऊन तो कागद चुरगळून घ्यायचा. चुरगळलेल्या कागदाचा तुकडा पांढऱ्या रंगामध्ये बुडवून रंगात बुडवलेल्या कागदाने आपण आकारात त्या कागदाची प्रिंट घेऊ. ज्या पद्धतीने आपण पानांची प्रिंट घेतली तशाच पद्धतीने आपण कागदाची प्रिंट पूर्ण करून घेऊ. आतापर्यंत आपण डार्क प्लेन वॉश देऊन प्रिंट घेतले आहे. आता आपण लाईट प्लेन वॉश देऊन प्रिंट कशी दिसते ते बघू. आता आपण डार्क रंगांचा वापर करून प्रिंट घेऊ. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी डिझाईन? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाण्यावर रंग टाकून प्रिंट कशी घ्यायची ते बघणार आहोत आणि दोऱ्यापासून प्रिंट कशी घ्यायची ते बघणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही पानांपासून आणि कागदापासून मुद्राचित्र करून बघा. धन्यवाद.